संध्याकाळच्या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज संध्याकाळचा व्लॉग चालू करण्याचं कारण म्हणजे काय आलं आहे, आज आपण एक नवीन नवीन नाही म्हणता यायचं, पण एक जी कॅम्पिंगची सुरुवात असते ती कशी करणार किंवा ती कशी करायला पाहिजे त्याचा एक अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. तर ते अनुभव घेण्याचा प्रयत्न करण्याआधी तुम्हाला एक मिनटं आपण काय केले माहिती आहे का आज? एक मिनिट. हे जे आहे ना, हा कॅम्पिंगसाठी आपल्या एक जेव्हा आपण गाडीमध्ये झोपणार तर रात्रीचा तिथं फॅनची गरज लागेल आपल्याला, कारण आतली हवा खेळती राहिली पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं आहे, हा एक पोर्टॉनिकचा एअरलूप म्हणून रिचार्जेबल फॅन मागवला आहे. थोडंसं ह्या फॅनचं तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो पटकन, कारण की आपल्याला आहे ना थोडंसं परत बाहेर जाऊन थोडं सेटअप टाकायचं आहे आपला संध्याकाळचं पाहण्यासाठी. तर एक मिनिट हे वरती काढूया. चल पड 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 पड. अरे एक मिनिट हे असं निघणार नाही, आता थोडं व्यवस्थित दिसेल. तर याला आपण काय करूया, बघा हा जो आहे का, हा असा बाहेर काढला आपण. ओके. त्यानंतर यामध्ये हा आपला फॅन आहे. ओके. त्यामध्ये एक USB टाईप सीची केबल भेटली. अजून काय यात काही नाही. हे एअरलूपचं काहीतरी गाईड आहे, युजर मॅन्युअल. यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला दाखवतो. यामध्ये इथं म्हणजे आपल्याला मेन हे घेण्याचं कारण काय तुम्हाला दाखवतो. यामध्ये ह्या इथं स्पेसिफिक दिलं आहे, जर तुम्ही लो स्पीडवरती चालवलं तर 8 ते 9 तास चालणार, मीडियम स्पीडवरती 4 ते 4.5 तास, हाय स्पीडवरती 1.8 ते 2.2 आवर्स. म्हणजे किती, 2 तास का? तर 2 तास चालणार. बाकी हे कोणते स्विच कुठं कुठं आहेत काय ते दिलं आहे. त्या व्यतिरिक्त चला आता हे जाऊ दे, आपण हे तुम्हाला फॅन दाखवतो. आपला हा जो फॅन आहे का, हा फॅन 1 मिनट 0.5 वरती घेतो. ओके. तर यात बघा हे एक बटन आहे, हे बटन प्रेस केलं की फॅन सिंगलवरती चालू होतो आणि चांगल्यापैकी हवा आहे बरं का, सिंगल एकवरतीच. आणि जर तुम्हाला वाटलंच तर ही एक लाईट पण आहे त्याला अशी, लाईट मी बंद करतो. आणि हे गाईड आहे त्याला, आपला गाईडच म्हणतात ते, स्विंग होतो ना तसा. तर हे आत्ता सध्या एकवरती आहे. आणि 1 मिनट तुम्हाला लाईट दाखव त्याची. अशी लाईट आहे त्याला, म्हणजे संध्याकाळचं एक लाईटचं मला वाटतं एकच मोड आहे, तर एकाच मोडवरती व्यवस्थित चालतं आहे आणि चांगला बऱ्यापैकी लाईट आहे बरं का. म्हणजे आपण म्हणतो ना की एक 10x10च्या रूममध्ये आणि चांगली चालेल. आणि त्याशिवाय लाईटचा विषय त्यांनी सांगितलं आहे की लाईट 18 ते 20 तास चालेल. म्हणजे याचा अर्थ आणि सांगायचं झालं त्याला 4000 mAhची बॅटरी आहे. ओके. ते लाईट बंद करतो आणि हा स्विंग कसा होतो आहे पहा. यामध्ये यात लिहिले बघा 3.7 वोल्ट, म्हणजे 2000 mAhच्या 2 बॅटरी आहेत. पॉवर कन्झम्पशन 6 वॉटचं आहे. 6 ते 8 आवर्स लागतात. म्हणजे हे रात्रभर आपल्या गाडीतल्या बॅटरीवरती सुद्धा रात्रभर चालेल फॅन. एवढं त्याचं 6 वॅट म्हणजे काहीच नाही. चल तर बघा ते असा स्विंग होतो. आपण हे स्विंग बंद करूया, त्याला एकदा सरळ होऊ द्या. आपल्याकडं तोंड झालं ना त्याचं, बंद करतो मी. ओके. स्विंग बंद केलं. बघा आता हा एक सिंगल मोड, हा दुसरा मोड, फॅनचं स्पीड. आणि खरोखर याला आपण जे म्हणतो ना चांगलंच म्हणजे चांगली हवा मारता येते. हे तिसरा मोड आणि परत प्रेस केलं की बंद. चला आता थोडंसं तुम्हाला हे कुठं लावणार कसं लावणार हे दाखवतो.
काय आलं आहे दिवसभरात आता सुद्धा व्हिडिओ काढायचं म्हणून चेअर धुवायला पाहिजे होता खरं, पण मी चेअर वगैरे काय धुला नाही. हाय असंच आहे. तर आपण काय करूया आता, जरा बाहेर जाऊ. कसं आहे संध्याकाळचं बाहेरचं वातावरण. ही आपली बॅगी. आता इथं तोंड अलीकडं करतो, आपल्या अलीकडं म्हणजे माझ्याकडं. 12 seconds later. ही आपली बॅगी आहे ना. आता आपण काय केलं, 1 मिनिट चप्पल घालतो. हे पाहिलं का चिम्या, चिम्याला अशी चपाट टाकली, चिम्या खात नाही. आणि नंतर दुसरीकडे जाऊन काहीतरी खातो आणि मग तोंडाला फिसकूट येतो. काय चिम्या चिम्या. बघा हे आपलं इथं शेड आहे. हे आपण काय केलं, आपली बॅगी जरा आहे ना तर घराच्या पुढं अशी अशी इकडे लावलेली. आता यामध्ये काय करूया, मस्तपैकी बेड सेटअप करूया आणि पाहूया. तर काय करूया, पहिलं आपलं 1 मिनिट हे डिक्की ओपन करू. आणि हे डिक्कीतनं हां आता आपल्या प्रत्येक वेळेस काय करतात, समजा आपण कुठे गेलो, ही बॅग उचलायची आणि हा दरवाजा खोलायचा. ओके, हा दरवाजा खोलला ना की तर ही आपली पुढं बॅग ठेवून द्यायची. ओके, म्हणजे आपलं याचं काम ओके संपलं. आता पलीकडून 1-2 मिनटाचं सेटअप आहे. कसं आहे, कुणीतरी धरायला पाहिजे होतं, आपल्याला धरायला असलं ना, धरायला म्हणजे कॅमेरा धरायला असलं ना की बरं पडतं. ओके, हे सीट पुढं घ्यायचं. आपलं हे सीट आहे ना, हे पुढं घेतलं. हे शीट पुढं घेतलं की मागं हा स्पेस झाला. आता हे शीट पुढं घेतल्यानंतर ना परत पाठीमागचं जे आहे आपलं हे शीट आहे ना, हे सुद्धा पटकन पुढं घ्यायचं. ओके, काय पडले यात. ओके, चला आता हा जो सेटअप आहे ना हा पटकन लावून घेऊया. A few moments later. ओय होय, आपला हा झाला मस्त बसा बेड सेटअप. ओके, आता फक्त यामध्ये काय करूया, मला वाटतं हे शीट पुढं पाडल्यानंतर इथं जो स्पेस होतो का, इथं आपण आपला फॅन मांडूया. ट्राय तर करूया, पाहूया कसं होतं आहे. ओके, चला फॅन घेऊन या आधी तो. कसं आहे, काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होत नाही. आपला हा फॅन घेऊन जाऊया आणि एकदा पाहूया क्या क्या होता है, कैसे कैसे होता है. ओके, असं ठेवलं ना, बेस पण एकदम परफेक्ट झालं बरं का. हलाय नको, काय नको, पडाय नको, काय नको. त्याला थोडंसं आपण काय करूया, बघा हा आहे ना, 1 मिनटाला थोडंसं तुम्हाला दिसेल का, बघा हा जो फॅन आहे ना हा वर्टिकली पण होतो असा. थोडंसं असं करूया. ओके, थोडंसं वरती केला. ओके, एकदम टंगाट. ही लाईट आपली आत. आणि हे एक अजून सांगायचं राहील, थांबा. आपले काय समजा जरी ती लाईट लावायची नसेल आपल्याला आणि आपल्याला वाटलं की ही जी आहे ना ही पण आपण गाडी ठेवूया, म्हणजे हिची लाईट चांगली आहे. हे दिसतंय तसं हे टेबल लॅम्प आहे आपला. हा जो आहे ना हा टेबल लॅम्प आहे. हा इथे ठेवायचा का. अरे वा, हे तर एकदम छान झालं आहे बघा. कसं आहे वरती एकदम टेबल लॅम्प, पडाय नको काय नको, इथे टच आहे त्याला. ओके, तर चला आता हे बंद करूया. हे आपलं कसं आहे बेड. सर 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 बाहेर उघडू नको, चल नको. शिवदादा ऐक रे, हे कसं गेले बघितलं का. कसं काय पडन आता. चल तिकडं, इकडं पडशील, इकडं जागा नाही, इकडं उतर. हे बघितलं का पोरग. चल गेम, अरे मोबाईल घेऊन बाहेर चल, गेम नको खेळत बसून. उतर चल उतर लवकर चल. आत्तापर्यंत तुम्ही हा परिसर आहे ना दिवसा उजेडाचा पाहिला असेल. आता रात्रीचं पाकच दिसतंय.
इथं जे आहे ना हे आपलं खेडेगावचं वातावरण कसं पहा कसं हे जे आहे ना पलीकडे आहे त्या फुलगावचे आहेत. कसं आहे संध्याकाळचं वातावरण. तुम्हाला चांदोमामा बघायचा का? हे पहा चांदोमामा. चांदोमामा चांदोमामा भागलास का निंबोनीच्या झाडामागे लपलास का. तरी असे संध्याकाळचं पहा. संध्याकाळचं जेवण वगैरे झालं ना की आम्ही ह्या रस्त्यावरती शतपावली करण्यासाठी येतो. आणि आम्ही शतपावली करायला आल्यानंतर आमची ही जी आमची जे सर्कल आहे हे जे गँग आहे ते सगळेजण इथं बसले असं तुम्हाला दाखवतो. हे पहा संध्याकाळ असली ना हे शतपावली करण्यासाठीचा हा आमचा एक प्रकारे रस्ता. तिथून चालू झालं की असं इथं जायचं. हे रस्त्यानं असं वरती पण असं संध्याकाळचं असं शांतपणे आम्ही बसलो असतो पाहिजे. हे 2 बेंच, या 2 बेंचवरती काही डाव्या बाजूनं काही उजव्या बाजूनं मस्तपैकी आता हा सभा मंडप आणि तशा गप्पा चप्पा संध्याकाळच्या रमलेल्या असतात. ह्यापेक्षा आम्ही काय होतं संध्याकाळचं आहे ना आत्तापेक्षा थंडीमध्ये असं इथं मस्तपैकी शेक करायचं. अजून ते शेकाचं काय हातच इथं शेक करायचं, इथं बसायचं आपलं मस्तपैकी. संध्याकाळचं कधी वाटलं तर कोरेगावला आईस्क्रीम वगैरे खायला. हे खूप ते दिवस म्हणतात ना आपण असं. हा चिम्या ए चिम्या काय रे चिमू चल वर चल आपलं चल उठा. हात जरा आलाय व्यवस्थित जरा नाही तर काय त्याशी ना रुसला होता जरा. चला आता काय करूया आपली जरा थोडी शतपावली करूया. कारण मस्तपैकी जेवण झालं. शेवग्याची भाजी आणि भाकरी. शेवग्याची भाजी म्हणजे काय केलं आहे शेवग्याची शेंग जी आहे ना ती अशी आपली फ्राय केलेली. शेवग्याची शेंग आणि ते खाल्लं आहे मस्तपैकी. नंतरनं भात आणि दही खाल्लं. आणि आता जरा शतपावली करूया. सेटअप वगैरे झाला आपलं तिकडं मस्तपैकी. मोगऱ्याची झाडं आहेत मस्तपैकी मोगरा फुलला आहे. तर आता काय करूया थोडंसं जरा शतपावली करू. आणि शतपावली केल्यानंतर आपलं मस्तपैकी बेड सेटअपवरती झोपायला जाऊया. तर चला तुम्हाला मोगरा फुललेला दाखवतो. हा पहा कसा मोगरा फुलला आहे. मग अशी शिव मालता फुलं न्यायला मला गाडी ठेवतो म्हणजे सकाळपर्यंत चांगला वास राहील गाडीत. त्यावेळेस ती ही फुलं उमलायला लागली होती. आत्ता जास्त उमललेत. मग अशी सुरुवात झाली ती फक्त. कसं आहे इथं चालत जरी म्हटलं ना असं रस्त्यानं तरीसुद्धा इथं मस्त असा वास सुटलेला असतो सारखा. कशी दिसतात फुलं. तर चला जाऊया आपल्या बॅगेमध्ये. 12 seconds later. कसं आहे आपलं सेटअप. हे मस्तपैकी अंगावर घेण्यासाठी हा फॅन चालू आहे. वरती आपला टेबल लॅम्प आहे. आणि इथं आपण आता मस्त असं झोपलो आहे. हा आपला फोन आहे. तर चला आता झोपूया. बघूया सकाळपर्यंत कशी झोप येते कशी नाही. जर सकाळपर्यंत चांगली झोप आली तर आपला हा प्लॅन किंवा हा सेटअप काय म्हणता त्याला कामयाब झाला. कामयाब म्हणजे काय त्याला सफल झाला असं म्हणता येईल. सकाळपर्यंत यातली कोणती लाईट कशी चालते काय. ही लाईट तर शक्यतो बंद करणार आहे आपण. ही लाईट जास्त आहे म्हणून. चला आपलं आता झोपूया. The next day. आता मस्त झोप झालेली आहे. उठूया उजाडले आता. गुड मॉर्निंग. मस्त उजाडले आता. आपला फॅन जो आहे ना मला वाटतं 6 तासाला असून मी काहीतरी 5 5:30 वाजता बंद पडला. तर चला उठूया आता जरा.